नुकतीच कंबाईन पूर्व परीक्षा झाली आणि या कंबाईन पूर्व परीक्षेची आन्सर की पहिल्यांदा आलेली आहे। या आन्सर की नुसार तुम्ही तुमचे मार्क काढले असतील। तुमचे मार्क काढल्यानंतर आता चर्चा चालू आहे ती कट ऑफ बद्दल, पण कट ऑफ बद्दलचे वेगवेगळे मतप्रवाह आपल्याला असलेले दिसतात। कोण कट ऑफ कमी सांगतंय, कोणी कट ऑफ जास्त सांगितलाय, त्यात पोरांचे मार्क कधी जास्त वाटतात त्याची सध्या भीती मनात चाललेली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला मार्क एवढे आहेत, आपल्या मित्राला एवढे मार्क आहेत आणि मग कट ऑफ किती लागल, टेलिग्रामला चर्चा चालू आहे, युट्यूबला हे चर्चा चालू आहे। असं सगळं सध्या वातावरणातून तुम्ही सगळे मतप्रवाह तुम्ही अनुभवत आहात। पण या मतप्रवाहाकडे आपल्याला जायचं नाही। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला चांगले मार्क असतील, एका अपेक्षेपेक्षा तुम्हाला जास्त मार्क आहेत तर तुम्ही मेनची तयारी करायला पाहिजे। आणि आपल्याला मार्क काटावर वाटतात किंवा थोडे कमी वाटतात तर आपण गट क आणि सोबत जर रिझल्ट जर समजा आला तर आपल्याला त्याची पण तयारी असली पाहिजे। त्या अनुषंगानं आपल्याला मेनची सुद्धा तयारी पॅरलल चालू ठेवता आली पाहिजे, कारण मराठी इंग्रजी हा एक पेपर आहे आणि जो GS मध्ये नंतर सगळे विषय आणि गणित बुद्धिमत्ता आहे, तर याचा तुम्हाला पुढच्याही परीक्षेला फायदा होणारच आहे। त्यामुळे वेळेचं योग्य असं तुम्ही तुमच्या बेसवर नियोजन करा आणि त्या नियोजनानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा द्या। ह्या दिशा देण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे आणि मग हिस्ट्री बाय पवन सर या आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण कंबाईन मुख्य परीक्षेला आपला विषय इतिहास, या इतिहास विषयाचं असलेलं महत्त्व आणि असलेला सिलेबस याचं कोडिंग डिकोडिंग करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे। जास्त वेळ न घेता आपल्याला मेनसाठी इतिहासाचं प्रिपरेशन करायचं आहे। त्यासाठी आपल्याला आयोगाने सिलेबस दिलाय। या सिलेबसमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत याचा आज आपण इथं विचार करणार आहे। जास्त वेळ न घेता आपल्याला जे 2000 संयुक्त मुख्य परीक्षा गट ब चे जे जुलैच्या आपल्या जूनच्या लास्ट वीक मध्ये आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे। मग त्यामध्ये आपला मेनचा जो सिलेबस आहे तर या सिलेबस मध्ये आपल्याला आयोगाने काय दिलंय या सगळ्या गोष्टी आज आपण इथं चर्चा करणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे जास्त वेळ न घेता आपण मेनसाठी असलेला इतिहास काय हा समजून घेण्याचा काय करूया, प्रयत्न करूया, लक्षात ठेवा। तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या समोर मी तुम्हाला इथं दिलेत आयोगानं दिलेला सिलेबस, हे तर तुमच्या समोर मांडलेला आहे तो सिलेबस। या सिलेबसनुसार आपल्याला इतिहास काय करायचा आहे, तयार करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे सगळं करत असताना मी तुमच्या सोबत असणार आहे। ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला इतिहासाबद्दल शंका येते तिथं तुम्ही निरसन आपण ते सोबत करूया। सोबत आपण एक बॅच पण करतोय, त्या बॅचचा पण तुम्हाला मेनसाठी फायदा होईल अशी सर्वसमावेशक एक बॅच पण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे हा सिलेबस आहे आणि त्या सिलेबस मध्ये पहिली टॅगलाईन आहे आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह, ठीक आहे। त्यामुळे आधुनिक भारताचा विशेषतः कोणाचा इतिहास, महाराष्ट्राचा। मला जाणीवपूर्वक असं सांगा वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं 2023 ला हा सिलेबस बदलला आणि त्या सिलेबस मध्ये आधुनिक भारताचा हा शब्द आयोगाने ऍड केला। पण 2022च्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर कंबाईनच्या मेन्सला फक्त महाराष्ट्राचा इतिहास होता, मुलं महाराष्ट्राचा इतिहास करून जायचे, लक्षात ठेवा। पण सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला शब्द ऍड करून दिलेला आहे कोणता, आधुनिक भारताचा। त्यामुळे आधुनिक भारताच्या काही टॉपिक बद्दल सुद्धा आपल्याला डिस्कस करावं लागेल किंवा त्याचा अभ्यास करावा लागेल, कारण येणाऱ्या परीक्षेला त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन असणार, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास करत असताना एवढे सगळे पॉइंट तुमच्या सिलेबस मध्ये आहेत। जर तुमच्याकडे सिलेबस अभ्यास करताना समोर ठेवा, त्या सिलेबस मधले हे सगळे पॉइंट तिथे तुम्हाला दिसतील, लक्षात ठेवा। मग त्या पॉइंट मध्ये पहिला पॉइंट आहे सामाजिक आर्थिक जागृती दिले, लक्षात ठेवा। पुढे कालखंड दिलाय 1885 ते 1947, त्यामधली सामाजिक आर्थिक जागृती करून जाणं गरजेचं आहे। त्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तीचं कार्य, मग सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या तर राष्ट्रीय चळवळीमध्ये काम करणारे ज्या महत्त्वाचे पर्सन आहेत त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात, त्यामुळे महत्त्वाच्या व्यक्तीचं कार्य। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे समाज सुधारक दिलाय, याचा अर्थ घटक महत्त्वाचा आहे कोणता, समाज सुधारक, आणि समाज सुधारकांचं कार्य करून जाणं गरजेचं आहे। मग कोणते समाज सुधारक करायचे, त्यातल्या कुठल्या मुद्द्यावर प्रश्न विचारले जातात, कुठले महत्त्वाचे आहेत, IMP आहेत, ते सुद्धा आज आपण डिस्कस करणार आहे। ते तुमच्या ह्याच्यामध्ये आपण सगळे बघू, लक्षात ठेवा। स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती मधलं वर्तमानपत्राचे योगदान, लक्षात ठेवा। म्हणजे सिलेबस मध्ये डायरेक्ट मुद्दा आहे सामाजिक जागृतीमध्ये कोणाचे योगदान, वर्तमानपत्र। याचा अर्थ तुम्हाला टॉपिक करून जाणंच आहे वर्तमानपत्र, ज्यावर प्रत्येक परीक्षाला मेन्सला काय राहतो, क्वेश्चन राहतो, लक्षात ठेवा। पण वेगवेगळ्या मुवमेंट मध्ये काम करणारे जे न्यूजपेपर आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात। त्यानंतर पुढचा पॉइंट दिलाय तुम्हाला शिक्षणाचा परिणाम, याचा अर्थ टॉपिक आहे कोणता, शिक्षण। ज्या शिक्षण टॉपिक वर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा। त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन असणाऱ्या चळवळी, म्हणजे कुठला की पॉइंट इथं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, समकालीन चळवळी। त्या समकालीन चळवळी कोणत्या आहेत या सुद्धा गोष्टी इथं आपण काय करणार आहे, बघणार आहे किंवा त्याचा अभ्यास करणार
करणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय चळवळ लक्षात ठेवा. राष्ट्रीय चळवळ म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाल्यापासून भारतात सुरू झालेल्या ज्या चळवळी आहेत तर त्या चळवळीमधल्या राष्ट्रीय चळवळी कोणकोणत्या आहेत ज्या भारताच्या राष्ट्रीय स्तरावर त्या उभा केल्या गेल्या, तर या चळवळीचा सुद्धा इथं आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यामुळे राष्ट्रीय चळवळी हा आपला शेवटचा मुद्दा त्या सिलेबस मधला दिसतो, लक्षात ठेवा. तर एवढे सगळे की पॉइंट तयार होतात तुमच्या अभ्यासक्रमाचे. तुमच्या समोर जर सिलेबस असेल तर तुम्ही बघू शकता हे तुमच्या अभ्यासक्रमाचे सगळे काय आहेत, कीवर्ड्स आहेत. ज्या कीवर्डच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला नेमके कोणते टॉपिक करायचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं समजणं महत्वाचं आहे. त्यामुळे कोडिंग डिकोडिंग करत असताना हे की पॉइंट इथं आपल्या समोर उभा असलेले म्हणजे समोर तुम्हाला दिसतात, लक्षात ठेवा. मग आता यातलं एक एक पॉइंट आपण पुढे काय करूया, विश्लेषण करूया, ज्यातून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे करायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचा पहिला की पॉइंट आहे सामाजिक आणि आर्थिक जागृती, ज्याच्यामध्ये 1885 ते 1900 कधीपर्यंत विचारले, 47 पर्यंत, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सामाजिक आर्थिक जागृती करत असताना त्यामध्ये नेमकं काय करायचं याचा आपल्याला इथं अंदाज आला पाहिजे, ज्यामधून तिथं तुमचे 2 वर्ड्स महत्वाचे आहेत, एक सामाजिक आणि दुसरं आर्थिक, लक्षात ठेवा. ठीक आहे, पण आता 1885 पासून 1947 पर्यंत दिलंय, पण त्याची सुरुवात 1885च्या अगोदर पासूनच झाली होती, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ सामाजिक जागृती बघत असताना सामाजिक सुधारणा हा घटक इथं मला महत्वाचा वाटतो. आणि मग सामाजिक सुधारणा ह्या आपल्याला करून जाणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सामाजिक सुधारणा करत असताना सगळ्यात महत्वाचं हिंदू धर्मामध्ये सुधारणा ज्या चळवळी उभा राहिल्या तर त्या सुधारणा चळवळी करून जाणं गरजेचं आहे. आणि मुस्लिम धर्मामध्ये ज्या सुधारणा चळवळी उभा राहिल्या त्या मुस्लिम धर्मातल्या सुधारणा चळवळी करून जाणं गरजेचं आहे. मग हिंदू धर्मामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्वाचं ब्राह्मो समाज आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं प्रार्थना समाज आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आर्य समाज आहे. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सत्यशोधक समाज आहे, त्यानंतर थिओसॉफिकल सोसायटी येते, त्यानंतर रामकृष्ण मिशन आहे, लक्षात ठेवा. रामकृष्ण परमहंस त्यांच्या विचारांवर काम करणार रामकृष्ण मिशन, आणि त्यानंतर यंग बंगाल चळवळ. त्यानंतर विचार जर आपण केला महाराष्ट्रामधला तर सगळ्यात महत्वाचं मानव धर्म सभा आहे, त्यानंतर ज्ञानप्रसारक सभा आहे, आणि त्यानंतर परमहंस सभा आहे. ठीक आहे, त्यानंतर डिप्रेस क्लासेस मिशन आहे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टीचा हिंदू धर्म सुधारणा चळवळीमध्ये समावेश होतो. त्यामुळे येणारे प्रश्न आपल्याला ह्या अँगलनं सुद्धा परीक्षेला असलेले दिसून येतात. त्यामुळे सामाजिक सुधारणा ह्या सगळ्या करायच्या, ज्याच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक सुधारणेबद्दलचे प्रश्न सुटतील, लक्षात ठेवा. त्यानंतर आर्थिक जागृतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्वाचा आपल्याला असं सांगता येतं, लक्षात ठेवा, 1857चा उठाव हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची झालेली स्थापना आणि उठावानंतर निर्माण झालेल्या काय संघटना, ज्याच्या माध्यमातून आपल्या लोकांमध्ये काय होत राहिली, जागृती होत राहिली, लक्षात ठेवा. या जागृतीचा परिणाम असा होता, भारतामध्ये एका शब्दाची वाढ आणि विकास झाला, तो शब्द म्हणजे कोणता, राष्ट्रवाद, लक्षात ठेवा. राष्ट्रवादाच्या वाढीसाठी सामाजिक आर्थिक जागृती कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसते. पण राष्ट्रवादाचा उगम जिथं झाला तर तो कालखंड म्हणजे 1857चा उठाव. आणि मग आपण 1857च्या उठावाचा जेव्हा अभ्यास करतो का तेव्हाच आपल्याला तिथं आर्थिक जागृती बद्दल एक पॉइंट आहे, ज्याला तुम्ही आर्थिक कारण असं म्हणता. आणि या आर्थिक कारणामध्ये त्याच गोष्टीचं विवेचन आहे, लक्षात ठेवा, ज्यामध्ये भारताची आर्थिक परिस्थिती इंग्रजांमुळे कशा पद्धतीनं डबघाईला आली. आणि मग सगळ्यात महत्वाच्या आर्थिक घटकाचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या लोकांनी आर्थिक गोष्टीबद्दल इंग्रजांच्या अर्थव्यवस्थेबद्दल लिहिलेले काय ग्रंथ महत्वाचे आहेत. मग दादाबाई नवरोजी असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, रमेशचंद्र दत्त असतील, गोपाळकृष्ण गोखलेंनी पुढे विधिमंडळात केलेली भाषणं असतील, भास्कर तर्खडकरांनी एक हिंदू या टोपण नावानं केलेलं लिखाण असेल, लोकहितवादींनी लक्ष्मीज्ञान नावाचा ग्रंथ लिहिला तो ग्रंथ असेल. मग अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठं बघायच्या आहेत, आर्थिक गोष्टीमध्ये बघायच्या आहेत. याचा अर्थ वसाहतवादी अर्थव्यवस्था हे अभ्यास करत असताना या वसाहतवादी अर्थव्यवस्थेचं झालेलं जे आर्थिक शोषण आहे तर या आर्थिक शोषणाची माहिती आपल्याला याच्यामध्ये काय करायची आहे, बघायची आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे ते आर्थिक शोषण आपल्याला 1857च्या उठावामध्ये दिसतं, जिथं की आर्थिक कारणामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा काय उल्लेख आहे, लक्षात ठेवा. आणि हे आर्थिक शोषण वाढत होतं, त्यामुळे पुढच्या काळामध्ये संघटना स्थापन करून प्रादेशिक लेवलला त्याच्यामध्ये जागृती करण्याचं काम आपल्या उच्च शिक्षित
पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या तरुणांनी केलं आणि ह्या तरुणांनी मग वेगवेगळ्या प्रादेशिक लेवलला काय स्थापन केल्या, संघटना स्थापन केल्या. लक्षात ठेवा, ज्यामुळे आपल्या डिमांड पुढे सरकारला करण्याचा प्रयत्न त्या संघटनाच्या रूपाने केला. त्यामुळे आपण प्रादेशिक लेवलला जागृती करत होतो, संघटित होत होतो. याचा इंग्रजांना कुठेतरी भीती वाटत होती आणि जर हे लोक संघटित होत राहिले तर आपल्याला पुढे धोकादायक आहे, कारण असे संघटित होणं हे पुढच्या काळामध्ये असा उठाव परत घडवून आणू शकतात. म्हणून आपल्याला या सर्वांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणायचं आहे. म्हणून सरकारनं पुढे इंग्रजांनी जी संघटना आणली त्या संघटनेचं नाव होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर सुद्धा प्रश्न असतात. त्याच्या माध्यमातून झालेली जागृती आणि काँग्रेसच्या व्यासपीठावर काम करणारे आपले महत्वाचे नेते यांच्याबद्दल परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं सामाजिक आर्थिक जागृतीचा अभ्यास करत असताना एका साईडला सामाजिक झालेल्या सुधारणा, ज्यातून समाजामध्ये झालेले बदल, समाजाचा असलेला आधुनिक रूप आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हे समाज सुधारणा करत असताना ज्यांचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे, ज्यांच्यावर परीक्षेला कंटिन्यू काय राहतात, क्वेश्चन राहतात. लक्षात ठेवा, मग प्रार्थना समाज असेल, आर्य समाज असेल, नाहीतर सत्यशोधक समाज असेल, मानव धर्म, ज्ञानप्रसारक आणि परमहंस, ज्यांचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे त्यांची प्रश्न, त्यांची सगळी तयारी करून जाणं हे आपलं काम. त्यामुळे सिलेबस मध्ये हा भाग करत असताना तिथं एवढ्या गोष्टी करून जायच्या. लक्षात ठेवा, एका साईडला सुधारणा करायच्या आणि दुसऱ्या साईडला आर्थिक जागृती करत असताना उठाव असेल, संघटना असतील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं व्यासपीठ असेल आणि त्याच्यावरून काम करणारे काही महत्वाचे नेते असतील. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सामाजिक आर्थिक जागृतीमध्ये ह्याचा संबंध येतो. लक्षात ठेवा, तर एवढा सगळा भाग करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाची व्यक्ती. आता महत्वाची व्यक्ती तुम्हाला ह्याच अँगलने दिलंय जिथे तुम्हाला काँग्रेसच्या व्यासपीठावर महत्वाचे नेते दिसतात. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीमध्ये ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर महत्वाचं काम केलं 1885 नंतर, तर ते राष्ट्रीय स्तरावरचे सगळे महत्वाचे नेतृत्व करून जाणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला ते नेतृत्व दिसतात. लक्षात ठेवा, मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचं सुरुवातीच्या काळामध्ये दोन महत्वाचे गट होते. एका गटाचं नाव होतं मवाळ गट आणि दुसऱ्या महत्वाचं गटाचं नाव होतं जहाल गट. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे मवाळ गट आणि जहाल गट. मग मवाळ गटामधले सगळ्यात महत्वाचे नेते जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं सुरुवातीचे व्यक्ती फिरोजशाह मेहता असतील, त्यानंतर दादाबाई नौरोजी असतील, त्यानंतर न्यायमूर्ती रानडे असतील, त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले असतील. हे प्रमुख नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील. यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे फिरोजशाह मेहता, दादाबाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी ज्यांचा गट मवाळांचा होता, त्यांनी सनदशीर माध्यमातून आपल्या प्रश्न सरकारला मांडण्याचं काय केलं, काम केलं. त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून भारतासाठी केलेलं जे योगदान आहे त्यांच्या योगदानावर प्रश्न विचारले जातात. मग ह्याच्यामध्ये प्रश्न कसा असतो, त्यांनी केलेलं कार्य हे विचारतात. त्यानंतर त्या नेत्यांचे कुठले स्टेटमेंट वगैरे होते का, वाक्य, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्यांनी कुठली संघटना संस्था स्थापन केली होती का, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. ते काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते का, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या मुद्द्याचा वापर करून त्या नेतृत्वावर क्वेश्चन विचारला जातो. आणि त्यात अवघड वाटण्याचं जास्त काही कारण नाही. कारण जेव्हा आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अभ्यास करतो का तेव्हा हे नेते आपल्याला तिथं भेटतात. लक्षात ठेवा, त्यामुळे ह्या नेत्यांचं योगदान आपल्याला तिथं अभ्यास करता येतं. त्यानंतर जहालांचं नेतृत्व जर आपण विचार केला तर चार महत्वाचे नेते आपल्याला इथं दिसतील. लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक हे महत्वाचे आहेत, लाला लजपत राय हे महत्वाचे, त्यानंतर बिपिनचंद्र पाल हे महत्वाचे आणि त्यानंतर अरविंद घोष हे महत्वाचे. मग यांच्यावर पण प्रश्न विचारताना तसाच विचारतात. ह्यांच्या असलेल्या संस्था संघटना विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर ह्या लोकांनी कोणकोणते वाक्य बोललेत का, स्टेटमेंट. टिळकांचे काँग्रेसवरची टीका महत्वाची आहे ते वाक्य विचारतात. लाला लजपत रायचं वाक्य विचारलेलं लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी कुठले न्यूजपेपर चालू केले का त्यांच्यावर प्रश्न विचारतात. त्यांनी केलेलं कार्य यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. लक्षात ठेवा, म्हणजे अशा पद्धतीनं जहाल नेतृत्व आणि त्यांनी केलेलं योगदान, त्यांनी केलेलं नेतृत्व, त्यांचं कार्य, त्यानंतर त्यांचे वर्तमानपत्र, संस्था, संघटना यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे जेव्हा आपण महत्वाचे व्यक्ती असं म्हणतो का तेव्हा राष्ट्रीय स्तरावर काम करणारं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून
माध्यमातून राष्ट्रीय चळवळी पुढे जाते आणि भारतीयांच्या डिमांड सुद्धा स्टेप बाय स्टेप सरकार दरबारी पोहोचवल्या जातात, अशा लोकांवर परीक्षेला क्वेश्चन असतो। त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अभ्यास करताना सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला अभ्यासून होतात, यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा। कंबाईन मेन्सला स्टेटमेंट विचारलेले आहेत की टिळकांना काय वाटतं, लाला लजपत राय यांना काय वाटतं, दादाभाई नौरोजीचं वाक्य कोणतं आहे, असे प्रश्न आलेत। गोपाळकृष्ण गोखले यांचं स्टेटमेंट कोणतं, हे आयोगाने प्रश्न विचारून झाले आहेत। त्यामुळे महत्वाचे व्यक्ती म्हणले की आपल्याला राष्ट्रीय स्तरावर काम करणारे व्यक्ती सांगता येतात, लक्षात ठेवा। त्यानंतर आपला पुढचा घटक होता समाज सुधारक। आता कंबाईनची तयारी करायची आहे आणि कंबाईनच्या तयारीसाठी मग कोणते महत्वाचे समाज सुधारक आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, असे महत्वाचे लोक लक्षात ठेवा। तर सगळ्यात महत्वाचं महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराज। महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो, कारण सगळ्यात महत्वाचं जर आपण त्या दोघांचा एरिया बघितला तर सगळ्यात महत्वाचं सामाजिक सुधारणा आणि प्लस शिक्षणाची व्यवस्था, अशा पद्धतीने जेव्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तेव्हा हे दोन समाज सुधारक समोर असतात, त्या दोघांपैकी एकावर प्रश्न विचारला जातो। कारण सामाजिक सुधारणाही केलेत पण तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवल्याशिवाय समाज सुधारणा होणार नाहीत हे ज्यांना माहित आहे असे ते दोन महत्वाचे समाज सुधारक। त्यामुळे शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा। त्यामुळे सामाजिक सुधारणा प्लस शिक्षण हा विचार बेस त्यांनी समोर ठेवला आणि मग त्यांचं असलेलं योगदान आपल्याला परीक्षेला क्वेश्चन विचारतात। त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर हे व्यक्ती जर आपण बघितले, ज्यांचं एक मुख्य पिंड होता ते म्हणजे फक्त सामाजिक सुधारणा, कारण सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी वेगवेगळे लेख लिहिले। म्हणून लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकरांवर जर प्रश्न यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचे लेख विचारतात। आणि समजा तुम्हाला वर लेख दिलाय आणि तुम्हाला एक पण व्यक्तीचं नाव माहिती नाही, तो लेख कोणाचा आहे, फक्त ऑप्शन मध्ये बघायचं गोपाळ गणेश आगरकर आहेत का, कारण 99.99% त्याचं उत्तर गोपाळ गणेश आगरकर असतं। कारण सामाजिक सुधारणेसाठी लेखाच्या माध्यमातून सुधारणा करणारे एकमेव समाज सुधारक कोण आहेत, गोपाळ गणेश आगरकर, लक्षात ठेवा। इंग्रजांच्या राज्यात पोटभर अन्न का मिळत नाही, हा 2023 ला कंबाईनला प्रश्न होता आणि तो लेख मला सुद्धा माहित नव्हता, तो लेख कोणाचा आहे, फक्त मी ऑप्शन मध्ये बघितलं की गोपाळ गणेश आगरकर आहेत का आणि तेच उत्तर बरोबर होतं, लक्षात ठेवा। कारण गोपाळ गणेश आगरकरांनी ते लेख लिहिला होता, इंग्रजी राज्यात पोटभर अन्न का मिळत नाही। त्यामुळे जर लेखातून सामाजिक सुधारणा म्हणलं तर नाव मात्र एकच महत्वाचं आहे, ते म्हणजे आगरकर, लक्षात ठेवा। त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील त्यांची रयत शिक्षण संस्था, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो आणि मेन्सला विचारलेले आहेत क्वेश्चन। त्यानंतर महर्षी वीरा शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचं योगदान कशासाठी राहिलं, अस्पृश्यता निवारण यासाठी त्यांनी अख्खं आयुष्य खर्ची घातलं। त्यामुळे अस्पृश्यता निवारणासाठी जर परीक्षेला क्वेश्चन विचारायचा असेल त्या घटकावर तर दोनच समाज सुधारक समोर असतात, एक महर्षी वीरा शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। दोघांपैकी परीक्षेला एक तरी 100% प्रश्न असतो। आणि 2023 ला जेवढे बी मेन्स झाल्या होत्या का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात घडलेल्या ज्या घटना होत्या का, त्या घटनेचा क्रम लावा, हा क्वेश्चन कंटिन्यू रिपीट होत राहिला, लक्षात ठेवा। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांच्या सगळ्या घटना जवळपास आयोगानं 2023 ला विचारल्या होत्या। महर्षी वीरा शिंदे पण महत्वाचे आहेत। त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे आणि पंडिता रमाबाई, जर हे तुम्ही दोन लोक बघितले, समाज सुधारक बघितले, तर सगळ्यात महत्वाचं महिला यांच्याबद्दल कार्य, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं त्यांचं कार्य महिलांबाबत आहे। त्यामुळे महिलांच्या उन्नतीबद्दल जेव्हा आयोगाला प्रश्न विचारायचा असेल तेव्हा आयोगासमोर दोघांपैकी एका व्यक्तीचे नाव नक्की असतं आणि मग तो व्यक्ती त्या दोनपैकी एका नावावर प्रश्न विचारला जातो। कारण महाराष्ट्रातील महिलांच्या उन्नतीसाठी ज्यांनी काम केलं असे दोन समाज सुधारक म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि पंडिता रमाबाई, लक्षात ठेवा। त्या दोघांपैकी एकावर प्रश्न विचारतात। त्यानंतर न्यायमूर्ती रानडे, असं कुठलं क्षेत्र आहे की जिथं त्यांनी काम केलं नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये काम ज्यांनी उभा केलं असे व्यक्ती म्हणजे कोण आहेत, न्यायमूर्ती रानडे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवा। त्यानंतर मुंबई मधले सुरुवातीचे दोन महत्वाचे समाज सुधारक ज्यांनी मुंबईमधून सामाजिक सुधारणेला सुरुवात केली, त्यामुळे जगन्नाथ शंकर सेठ आणि बाळशास्त्री जांभेकर या दोघांपैकी एकावर तरी परीक्षेला काय असतो, क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा। त्यानंतर धर्म ही गोष्ट महत्वाची, ज्यांनी ख्रिश्चन धर्माला विरोध केला आणि आपल्या धर्माचं महत्व लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला असे व्यक्ती म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी। त्यामुळे धार्मिक अँगलनं जेव्हा क्वेश्चन जातो तेव्हा ते व्यक्ती महत्वाचे आहेत, त्यांच्यावर प्रश्न विचारला जातो। लोकहितवादी सुद्धा व्यक्ती महत्वाचे, आर्थिक शोषण असेल आणि आपल्या धर्माचं महत्व असेल हे सांगण्याचं काम त्यांनी केलं। भाऊदाजी लाड सुद्धा
पहिल्या काही तरुणांमधले मुंबईतले महत्वाचे व्यक्ती होते, त्यांच्यावर सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे भाऊदाजी लाड सुद्धा महत्वाचे. तर एवढे समाजसुधारकांचं कार्य महत्वाचं, ज्यांच्यावर परीक्षाला क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही कंबाईनची मुख्य परीक्षा देताय, एवढे समाजसुधारक करून जाणं गरजेचं आहे. आजपर्यंतच्या पेपरच्या विश्लेषणावरून एवढे लोक मला महत्वाचे वाटतात, ज्यांच्यावर आयोगानं अगोदर प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. मग आता सगळ्यात महत्वाचा घटक काय राहतो? तुम्हाला हे सगळं का सांगितलं? कारण सामाजिक आणि शैक्षणिक भूमिकेतून प्रश्न दोघांपैकी एकावर असतो. त्यानंतर सामाजिक सुधारणा म्हणले की एकच व्यक्ती महत्वाचे आहेत. अस्पृश्य निवारण म्हणले की 2 लोक महत्वाचे, त्यांच्यापैकी एकावर प्रश्न असतो. त्यानंतर स्त्रियांसंदर्भात केलेलं कार्य म्हणले की 2 लोक, त्यापैकी एकावर क्वेश्चन असतो. रानडे सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. मुंबईतले सुरुवातीचे 2 महत्वाचे आहेत. त्यानंतर धार्मिक म्हणले की विष्णुबुवा ब्रह्मचारी, लोकहितवादी पण महत्वाचे, आणि मग भाऊदाजी लाड. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण एखादं क्षेत्र बघतो तेव्हा तिथं काम करणारे जे सोशल रिफॉर्मर आहेत त्या दोघांपैकी एकावर, तिघांपैकी एकावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. पण करताना मात्र आपल्याला सगळं करावं लागतं, लक्षात ठेवा. पण समाज सुधारक या घटकाचा अभ्यास करायचा आहे तर आपण कुठले पॉईंट करून जाणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं, समाज सुधारकावर जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आयोगाच्या समोर काही महत्वाचे ठोकताळे असतात, ज्या ठोकताळ्यावर प्रश्न विचारला जातो. कधी कधी त्यांचं पूर्ण नाव विचारतात, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचं जन्म ठिकाण विचारतात. त्यानंतर शालेय शिक्षण ज्या संस्थेमध्ये झालं त्या संस्थेचं नाव वगैरे विचारतात. नंतर त्यांनी पदवी पूर्ण केली तर पदवीला कुठला विषय होता, कुठल्या विषयामध्ये पदवी संपादन केली ते विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता हे विचारतात. नंतर त्यांनी कुठल्या संस्थेमध्ये नोकरी केली ती संस्था विचारतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्र विषय कुठे शिकवला हा आयोगाचा क्वेश्चन होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित कुणी शिकवलं हा परीक्षेला क्वेश्चन होता. याचा अर्थ नोकरी केलेली विचारलं जाऊ शकतं. सामाजिक कार्य करायचा विचार नंतर डोक्यात आला नोकरी करताना, तेव्हा मात्र त्यांनी संस्था संघटना स्थापन केल्या. त्या संस्था संघटना कोणत्या होत्या त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्या संस्था संघटनाचे काय लक्षात ठेवायचे उद्देश, ज्यांच्यावर आता प्रश्न येताना दिसतोय. त्या संस्था संघटनेमधले काय लक्षात ठेवायचे सदस्य, ज्यांच्यावर आता परीक्षेला काय येतोय क्वेश्चन येतोय. आणि त्या सदस्यांनी त्या संस्था संघटनाचा विकास करण्यासाठी जे हातभार लावला त्यांच्यावर सुद्धा त्या कार्यावर प्रश्न विचारतात. एवढंच नाही तर त्या संस्था संघटनेची पूर्ण काय विचारतात, कार्यकारिणी विचारतात. आपल्याला ती कार्यकारिणी माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. अध्यक्ष, सन्माननीय अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, हे सगळं कार्यकारी अध्यक्ष हे सगळं विचारतात कार्यकारिणीमध्ये. त्यामुळे संस्था संघटना करून जाणं गरजेचं, जिथंच परीक्षेला क्वेश्चन जातात, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी कुठले पुस्तकं लिहिले का ते पुस्तकं विचारतात. त्यानंतर वर्तमानपत्र त्यांचे कुठले होते का ते विचारतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वर्तमानपत्र, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे वर्तमानपत्र, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वर्तमानपत्र. प्रश्न आलेला आहे त्यांना कुठला पुरस्कार दिला का, पदव्या दिल्या का, मान सन्मान दिला का, याच्यावर प्रश्न विचारतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेले पुरस्कार, त्यानंतर महर्षी कर्वे यांना मिळालेले पुरस्कार हे सगळे लक्षात ठेवा. पंडित रमाबाई यांना दिलेला पुरस्कार कैसरे हिंद, तर या सगळ्या गोष्टी परीक्षेला विचारल्या जातात. त्यामुळे पुरस्कार, पदव्या, मान सन्मान क्वेश्चन विचारतात. त्यांची मतं, त्यांनी कुठले विचार मांडले होते का ते विचारलं जाऊ शकतं. आणि त्यांच्याबद्दल इतरांची असणारी मतं आणि त्यांचा मृत्यू कुठं झाला, म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचा मृत्यू कधी झाला, हे इसवी सन लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कारण त्या कालखंडावरून सुद्धा काही लॉजिक लावून प्रश्न सोडवायला आपल्याला मदत होते, लक्षात ठेवा. म्हणजे समाज सुधारक या घटकाचा अभ्यास करत असताना एवढे मुद्दे व्यवस्थित करून जायचे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर समाज सुधारक या घटकाचा अभ्यास करण्यासाठी आपलं एक महत्वाचं पुस्तक आहे. जे पुस्तक आहे एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन बूस्टर नावाचं, ज्यामध्ये आपण 51+ समाज सुधारक दिलेत. जे बाकीचे पण जे राष्ट्रीय चळवळीमध्ये काम करणारे जे सोशल रिफॉर्मर आहेत त्यांची पण माहिती पूर्ण इथं दिलेली आहे. हे पुस्तक पूर्णपणे रिव्हिजन बूस्टर टाईप आहे. म्हणजे कमी काळामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची तयारी करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला काय होईल, मदत करेल, लक्षात ठेवा. तर हे पुस्तक तुम्ही मागवू शकता. इथं तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्यांना फोन करून ते तुमच्या घरी ते पार्सल पाठवू शकतात. तर सगळ्यात महत्वाचे पुस्तक सुद्धा तुम्हाला तिथं मदत करेल. आणि सोबत तुम्हाला PYQ MCQ बूस्टर नावाचा आपला अजून एक पुस्तक आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सराव करण्यासाठी प्रश्न आणि आयोगाचे सगळे प्रश्न तुम्हाला एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय, ज्यातून आता परीक्षेला ॲज इट इज प्रश्न आयोगानं विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. हे 2 पुस्तकं आपले सध्या उपलब्ध आहेत. या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच अभ्यास करायला मदत होईल. हे पुस्तकं तुम्ही ह्या नंबरला कॉल करून मागवू शकता, लक्षात ठेवा. त्यामुळे 2 पुस्तकाबद्दलची आपली थोडक्यात माहिती. त्यानंतर पुढचा मुद्दा, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीमधले काय वर्तमानपत्राचे योगदान. आता सगळ्यात महत्वाचं,
वर्तमानपत्राचा अभ्यास करायचा आहे। वृत्तपत्र हा टॉपिक आहे आणि या वृत्तपत्र टॉपिकचा अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये दोन गोष्टीला धरून अभ्यास करायचा, लक्षात ठेवा। पहिला, वर्तमानपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्रजांनी केलेले वेगवेगळे कायदे, ज्या कायद्याचा अभ्यास महत्त्वाचा आहे। आणि दुसरं, वर्तमानपत्राचं नाव आणि वर्तमानपत्र सुरू करणारा ते व्यक्ती कोण होते किंवा संपादक कोण होते त्यांचं नाव लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात। म्हणजे वर्तमानपत्राचा मला अभ्यास करायचा तर दोन फॉर्मॅटमध्ये अभ्यास होतो, पहिलं कायदे, दुसरं नाव आणि संपादक। लक्षात ठेवा, नाव आणि संपादक अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रीय चळवळीमध्ये काम करणारे न्यूजपेपर कोणते हे आपल्याला माहिती पाहिजे, लक्षात ठेवा। त्यामुळे राष्ट्रीय चळवळीतले न्यूजपेपर, त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये असलेले न्यूजपेपर ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये निर्माण झालेले न्यूजपेपर ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात, क्रांतिकार्याला प्रोत्साहन देणारे न्यूजपेपर त्यांच्यावर प्रश्न विचारतात, कामगार चळवळीमधले न्यूजपेपर ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात, मवा गटाचे कुठले न्यूजपेपर होते त्यांच्यावर प्रश्न असतो, जहाल गटाचे कोणते न्यूजपेपर होते त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे नाव आणि वर्तमानपत्राचा संपादक लक्षात ठेवत असताना राष्ट्रीय चळवळीतले न्यूजपेपर, ब्राह्मणेतर चळवळीतले न्यूजपेपर, संयुक्त महाराष्ट्रामधले, क्रांतिकार्य, कामगारांमधले, मवा गटाचे आणि जहाल गटाचे, तर असे सगळे न्यूजपेपरची माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला जोड्या लावायला काय असतो, क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा। किंवा सिंगल लाईन मध्ये स्टेटमेंट सुद्धा विचारतात आणि बरोबर विधान ओळखा असं म्हणतात, लक्षात ठेवा। त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये हा भाग करून जाणं गरजेचं आहे, जे की तुम्हाला तिथं महत्त्वाचं आहे। आपल्या नोट्समध्ये तुम्हाला 350 पेक्षा जास्त न्यूजपेपर दिलेत, ह्या न्यूजपेपरच्या पलीकडे कधी क्वेश्चन जात नाही, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे नोट जरी व्यवस्थित केली का तर त्यातून ते सगळे न्यूजपेपर काय होतात, कव्हर होतात, कारण 350 पेक्षा जास्त न्यूजपेपर एकाच ठिकाणी येतं, त्याच्या पलीकडे आयोग तरी काय विचारणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे हे एका ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्हाला फायदा होईल। आणि दुसरा, वर्तमानपत्र टॉपिकचा अभ्यास करताना तुम्हाला कायदे करायचे आहेत, त्यामुळे कायदे पहिला झाला होता 1799 ला, दुसरा कायदा होता 1813 ला, तिसरा कायदा होता 1823 ला, नंतरचा कायदा होता 1835 ला, नंतर कायदा होता 1857 ला, त्यानंतर कायदा होता 1867 ला, त्यानंतरचा कायदा होता 1878 ला, त्यानंतरचा कायदा होता 1908 ला, त्यानंतरचा कायदा 1910, त्यानंतर 1921, त्यानंतर 1931 आणि त्यानंतर 1947। इंग्रजांच्या राजवटीमध्ये न्यूजपेपरवर कंट्रोल ठेवण्यासाठी एवढे कायदे होते। आता प्रश्न कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतो ते लक्षात ठेवा, या कायद्यानं खालीलपैकी कुठल्या न्यूजपेपरवर काय झाली, कारवाई झाली, हे आयोगासाठी महत्त्वाचं आहे। आयोग ज्या न्यूजपेपरवर कारवाई झाली त्यांच्यावर प्रश्न टाकते, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे आपल्याला माहित पाहिजे की कुठल्या न्यूजपेपरवर कारवाई झाली आणि कोणत्या कायद्यानं झाली। ठीक आहे, त्यामुळे कारवाई होणारे न्यूजपेपर इथं तुम्हाला येतं, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। हे सगळे न्यूजपेपर तुम्हाला त्या नोट्स मध्ये दिलेत, ज्या कायद्यानं त्या न्यूजपेपरवर काय झाली होती, कारवाई झाली होती, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे न्यूजपेपरचा अभ्यास करत असताना हे महत्त्वाचं प्रश्न असाही विचारतात, त्या कायद्याचं नाव काय होतं, तो कायदा करत असताना व्हाईसराय किंवा गव्हर्नर जनरल कोण होता, आणि त्या कायद्यानं कुठल्या न्यूजपेपरवर कारवाई झाली, हे 3 मुद्द्याला धरून आयोगाचे क्वेश्चन असतात। तिन्ही मुद्दे तुम्हाला त्या नोट्स मध्ये कव्हर होतील, सगळे कायदे कव्हर होतील, परीक्षेला क्वेश्चन विचारतील, लक्षात ठेवा। किंवा प्रश्न असाही असतो, एखाद्या वर्तमानपत्रामधून इंग्रजांच्या एखाद्या अधिकाऱ्यावर टीका केली असेल तर त्या संपादकाला किंवा त्या मालकाला शिक्षा झालेली आहे, त्यामुळे ती शिक्षा सुद्धा विचारली जाऊ शकते। त्यामुळे अशा पद्धतीने परीक्षेला क्वेश्चन या फॉर्मॅटमध्ये येतात, ती माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे प्रश्न आल्यानंतर आपल्याला तो प्रश्न तिथं सोडवता येईल, लक्षात ठेवा। त्यामुळे वर्तमानपत्राचा अभ्यास करत असताना हा सगळा भाग करून जाणं गरजेचं आहे, जिथं मेन्सला क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा, शिक्षणाचा परिणाम, लक्षात ठेवा। शिक्षणाचा परिणाम हा अभ्यास करत असताना शिक्षणासाठी इंग्रजांनी नेमलेल्या वेगवेगळ्या काय समित्या माहिती पाहिजे, शिक्षणासाठी नेमलेले वेगवेगळे आयोग हे माहिती पाहिजे आपल्याला। एवढंच नाही तर त्या आयोगानं दिलेल्या महत्त्वाच्या काय असतील, शिफारशी असतील, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात। तर ही सगळी माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला काय येतात, क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा। त्यामुळे शिक्षणाचा परिणाम आपण जेव्हा असा शब्द म्हणतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे। मग सगळ्यात महत्त्वाचं, समित्या कोणत्या, आयोग कोणते आणि शिफारशी कोणत्या, या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षणाची सुरुवात 1813च्या 1 लाख रुपयापासून सुरू झालेली दिसते आणि 1833 ला हेच 1 लाख रुपये पुढे किती होतात, 10 लाख होतात, आणि इथून पुढे शिक्षणाची व्यवस्था इंग्रजांनी चालू केलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा।
त्यासाठी त्यांनी नेमलेलं पहिलं कमिशन 1854 ला चार्ल्स वूडचा खलिता, त्यानंतर 1882 ला हंटर कमिशन, त्यानंतर 1902 ला समिती कोणते होते थॉमस रॅले कमिशननं कायदा सांगितला, त्यामुळे युनिव्हर्सिटी ऍक्ट आला 1904 ला. त्यानंतर 1906 ला बडोदा पहिलं संस्थान जिथं शिक्षण सक्तीचं झालं. त्यानंतर 1910 ला गोपाळकृष्ण गोखलेंनी विधेयक केंद्रामध्ये मांडलं, पण त्याला अपयश आलं. प्राथमिक शिक्षणाबद्दलचं ते विधेयक होतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचे 1912 ला शिक्षण गरीब लोकांना देण्यासाठी सरकारनं काही डोनेशन दिलं. राजा पंचम जॉर्ज आला होता तेव्हा भारतामध्ये 50 लाख रुपये डोनेट केले, तेव्हा ती समिती होती. त्यानंतर 1916 ला विठ्ठलभाई पटेलांनी मुंबई विधिमंडळामध्ये विधेयक मांडलं. त्या विधेयकानुसार 1917 ला प्राथमिक शिक्षण सक्तीचं वगैरे करण्यासाठी चिपरी पेठाला शाळा काढली शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये. त्यानंतर 1919च्या कायद्यानं शिक्षण असेल. 1929च्या हार्टॉक कमिटी होती. 1936च्या अबोटवूड कमिशन. त्यानंतर 1939चा महात्मा गांधीजींचा वर्धा शिक्षण प्लॅन होता. त्यानंतर 1944 ला सार्जंट योजना आणि भारताला स्वातंत्र्य भेटलं 47 ला. 48-49 ला आपण पहिलं कमिशन नेमलं, ज्या कमिशनचं नाव होतं राधाकृष्णन आयोग, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे शिक्षणाचा परिणाम हा आपल्याला शिक्षणाच्या समित्यामधून दिसून येईल. शिक्षणाचे वेगळे नेमलेले हे सगळे आयोग होते याच्यातून दिसून येईल. आणि त्यांनी केलेल्या ज्या महत्वाच्या शिफारशी आहेत का, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे जेव्हा आपण हा टॉपिक बघतो त्या टॉपिकचा अभ्यास करत असताना हा सगळा अँगल त्यातून आपला कव्हर झाला पाहिजे की येणाऱ्या परीक्षेला त्याच्यावर क्वेश्चन विचारतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे शिक्षणाच्या परिणामामध्ये या सगळे मुद्दे येतात आणि या सगळ्या पॉईंटवर आजपर्यंत आयोगानं कधी ना कधी प्रश्न विचारून झालाय, त्यामुळे सगळं करून जाणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर असलेल्या समकालीन चळवळी, लक्षात ठेवा. आता भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि त्यानंतर म्हणजे स्वातंत्र्य भेटण्याच्या अगोदर राष्ट्रीय चळवळ तर चालू होतीच, पण त्यासोबत पॅरलल चालणाऱ्या ज्या काही समकालीन चळवळी होत्या या समकालीन चळवळीवर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. पण आता समकालीन चळवळी एवढंच नाव दिले आयोगानं, पण आपल्याला माहिती पाहिजे, आपण जेव्हा सिलेबसचं कोडिंग डिकोडिंग करतो तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की ह्याच्यामध्ये कोणकोणत्या चळवळी येणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. तर त्या चळवळीमध्ये पहिलं आदिवासी शेतकऱ्यांची चळवळ, दुसरी कामगार चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, क्रांतिकारी चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ आणि दलित चळवळ, या सगळ्याचा ह्याच्यामध्ये काय होतो समावेश होतो, लक्षात ठेवा. ह्या सगळ्या समकालीन चळवळी असलेल्या आपल्याला दिसतील ज्याच्यावर परीक्षेला काय असतात क्वेश्चन असतात. ठीक आहे. त्यामुळे समकालीन चळवळी कोणत्या, तर ह्या सगळ्या चळवळीचा आपल्याला तिथं संबंध आहे. मग त्यातल्या आपण त्याच्यामध्ये काय काय करून जाणं गरजेचं आहे याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करू. सगळ्यात महत्वाचं पहिलं आदिवासी चळवळी आणि शेतकरी चळवळी. जेव्हा तुम्ही आदिवासी चळवळी असं म्हणता तेव्हा सगळ्यात महत्वाचं 3 भागामधल्या त्या चळवळी येतात, लक्षात ठेवा. एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं बंगालमध्ये झालेल्या चळवळी, या चळवळीची माहिती व्यवस्थित अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. दुसरं पश्चिम भारतामध्ये झालेल्या चळवळी. पश्चिम भारत म्हणल्यानंतर निश्चितच त्याचा संबंध आहे, लक्षात ठेवा. कुणासोबत, महाराष्ट्रासोबत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या चळवळी करून जाणं गरजेचं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं दक्षिण भारतामध्ये झालेल्या चळवळी, याचा सुद्धा अभ्यास करून जाणं गरजेचं. तर अशा पद्धतीने आदिवासी चळवळीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला बंगालमधल्या, पश्चिम भारतातल्या आणि दक्षिण भारतातल्या चळवळीचा विशेष करून अभ्यास करावा लागतो, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनताना दिसतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि जेव्हा आपण शेतकरी चळवळी असं म्हणतो तेव्हा 1857चा उठाव झाला आणि 1857च्या उठावानंतर जे भारतामध्ये इंग्रज होते तोपर्यंत म्हणजे कधीपर्यंत 1947 पर्यंत, तर ज्या शेतकऱ्यांनी चळवळी केल्या किंवा संघर्ष केला तर या संघर्षाबद्दल परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात. हे करत असताना तिथं सुद्धा फोकस कुठं करायचं, महाराष्ट्रावर, जिथं महाराष्ट्रावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा. आणि मग या शेतकरी चळवळीमधली सगळ्यात महत्वाची चळवळ जी महाराष्ट्रात झाली त्याला तुम्ही दक्कनचे काय म्हणता, दंगे म्हणता, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारताना दिसतात, ज्याचा संबंध कोणासोबत आहे, महाराष्ट्रासोबत आहे. त्यामुळं 1857 पासून 1947 पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या चळवळी झाल्या त्या आपल्याला इथं शेतकरी चळवळीमध्ये परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्याच्यामध्ये दक्कनचे दंगे हे महत्वाचे आहेत. आता सगळ्यात महत्वाचं ह्या चळवळी बघत असताना कुठल्या मुद्द्याला समोर ठेवून आयोग प्रश्न विचारतं हा मुद्दा बघणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला त्या चळवळीचं नाव माहिती पाहिजे, तुम्हाला त्या चळवळीचं इसवी सन माहिती पाहिजे, तुम्हाला त्या चळवळीचं नेतृत्व माहिती पाहिजे, त्या चळवळीला सहकारी जे कोण होते त्या नेतृत्वाला त्यांची नावं माहिती पाहिजे,
ते करत असताना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने चळवळ दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केला, त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव माहिती पाहिजे, त्या चळवळीमधून काय साध्य झालं हे माहिती पाहिजे, त्या चळवळीची कुठली डिमांड होती हे माहिती पाहिजे. म्हणजे अशा अँगलनं जर आपण अभ्यास केला तर आपल्याला येणारे प्रश्न सुद्धा सहज सुटतात. एवढंच नाही तर ती चळवळ कुठल्या प्रदेशात चालू झाली त्या प्रदेशाचं नाव सुद्धा माहिती पाहिजे. म्हणजे ह्या पॉइंटला समोर ठेवून जर आपण अभ्यास केला तर परीक्षेला क्वेश्चन याच्या पलीकडे जाताना दिसत नाही. तुम्हाला पण माहित आहे, तुम्ही पेपर दिलेत, लक्षात ठेवा. आयोग तुम्हाला एक तर नेतृत्व विचारतं, आयोग नाही तर तुम्हाला सहकारी विचारतं, नाही तर आयोग तुम्हाला इंग्रज अधिकारी विचारतं, ज्या इंग्रज अधिकाऱ्याने ती चळवळ दडपण्यासाठी प्रयत्न केला. ह्या मुद्द्याला समोर ठेवून अभ्यास केला, प्रश्न याच्या पलीकडे जात नाही. कारण क्वेश्चन विचारण्यासाठीचे जे की पॉइंट आहेत ना, ते की पॉइंट तुमच्या समोर तुम्हाला दिसतील, लक्षात ठेवा. मग याच्या माध्यमातून अभ्यास केला तर तुमचा आदिवासी शेतकरी चळवळ काय होते, कव्हर होते, लक्षात ठेवा. त्यानंतर कामगार चळवळ. आता कामगार चळवळीचा अभ्यास करायचा आहे, दोन माध्यमातून अभ्यास कामगार चळवळीचा करता येतो, लक्षात ठेवा. अशी कोणती परीक्षा नाही जिथे कामगार चळवळीवर प्रश्न येत नाही. कंटिन्यू नामलोखंडे यांच्यावर प्रश्न असतो म्हणलं की असतो. तुम्ही कुठले मेन्सचे पेपर बघा, नामलोखंडे यांच्यावर प्रश्न 100% आलेले आहेत. कारण कामगार चळवळीमधलं अग्रणी असलेलं नाव आपल्याला नामलोखंडे यांचं दिसतं. पण कामगार चळवळीचा अभ्यास करताना अभ्यासाचा फॉर्मॅट दोन गोष्टीमध्ये पाहिजे किंवा दोन स्ट्रक्चर मध्ये पाहिजे. एक तर सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला कामगारांच्या सगळ्या संघटना माहिती पाहिजे आणि या संघटनेचे संस्थापक माहिती पाहिजे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्यामुळे संघटना आणि संस्थापक हे महत्वाचं. हे करत असताना त्या संघटनेमध्ये वेगवेगळे जे सदस्य होते ते सदस्यांची नावं माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. त्या संघटनेचा उद्देश काय होता हा सुद्धा आपल्याला तिथं उल्लेख विचारला जातो. त्यामुळे सदस्य, उद्देश आणि संघटना आणि संस्थापक, ती संघटना स्थापन कधी झाली त्याचं इसवी सन सुद्धा माहिती पाहिजे, कारण जोड्या लावायला परीक्षेला क्वेश्चन विचारतात. एका फॉर्मॅटमध्ये संघटना आणि संस्थापक हे करायचं आहे आणि दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये अभ्यास करताना कामगार संघटनेचा काय करायचं, कामगारांसाठी फॅक्टरी ऍक्ट करण्यात आले होते तर ते फॅक्टरी ऍक्ट 4 होते, लक्षात ठेवा. पहिला फॅक्टरी ऍक्ट होता 1881चा, दुसरा होता 1892चा, तिसरा होता 1911चा आणि चौथा होता 1948चा. आता हे फॅक्टरी ऍक्ट करताना तुम्हाला माहिती पाहिजे काय, प्रत्येक फॅक्टरी ऍक्ट करत असताना कोणता गव्हर्नर जनरल होता, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रत्येक फॅक्टरी ऍक्ट करताना कुठलं कमिशन नेमण्यात आलं होतं, त्या कमिशन मध्ये कोणकोणते सदस्य होते, लक्षात ठेवा, त्यांची नावं. त्या फॅक्टरी ऍक्ट मध्ये कोणकोणत्या काय होत्या, शिफारशी होत्या. 2023च्या मेनचे तुम्ही प्रश्न बघा. 1892ला जो फॅक्टरी ऍक्ट गेला होता का, त्याच्यामध्ये नामलोखंडेंनी सरकारला कोणत्या शिफारशी केल्या होत्या, त्याच्यावर डायरेक्ट परीक्षेला काय आला होता, क्वेश्चन आला होता. ठीक आहे. त्यानंतर 1881चा फॅक्टरी ऍक्ट करताना कुठलं कमिशन होतं, आबूट नॉट कमिशन होतं. हा आयोगाचा काय होता, प्रश्न होता. त्यामुळे 4 फॅक्टरी ऍक्ट आणि या 4 फॅक्टरी ऍक्ट मधले आपल्याला काय माहिती पाहिजे, तरतुदी ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्यामुळे एका साईडला फॅक्टरी ऍक्ट आणि दुसऱ्या साईडला संघटना आणि संस्थापक, त्याच्यामध्ये सदस्य, उद्देश या गोष्टीचा अभ्यास करा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारताना आयोग दिसतं, लक्षात ठेवा. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर प्रत्येक मेन्सला काय असतो, क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा कालखंड 1940 पासून 1960 पर्यंत. मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये प्रश्न विचारताना काय विचारतात, तर एक भाषा बोलणाऱ्या लोकांचा एक प्रांत असावा, मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा एक प्रांत असावा, ही डिमांड कोणत्या व्यक्तीनं कोणत्या ठिकाणी केली याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. त्यामुळे ते व्यक्ती आणि त्या व्यक्तीनं जिथं ते डिमांड केली होती का ते ठिकाण आपल्याला माहिती पाहिजे. या चळवळीमधली डिमांड दुसरी नाही, तीच डिमांड आहे की एक भाषा बोलणारे लोक एका प्रांतात पाहिजे आणि त्या प्रांताला संयुक्त महाराष्ट्र नाव द्या. पण असं कोण म्हणलं आणि कोणत्या ठिकाणी म्हणलं ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात, पहिला मुद्दा. दुसरं, तर या चळवळीमध्ये काम करणारे जे नेते होते का त्या नेतृत्वाची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. कोणते नेते, कुठली सभा, संघटना, परिषद स्थापन केली का ते माहिती असणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर प्रश्न विचारतात. या चळवळीमधलं वर्तमानपत्र कुठले कोणाचे होते त्याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारतात. प्र. क्यात्रे यांनी चालू केलेले न्यूजपेपर हे महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर ह्या चळवळीमध्ये वेगवेगळे वाक्य वेगवेगळ्या नेत्यांनी उच्चारलेले आहेत, त्यांच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना 1940 पासून 1960 पर्यंत झालेल्या घडामोडी हे सगळं करत असताना वेगवेगळे घटनात्मक आयोग, समित्या नेमण्यात आल्या होत्या.
त्या आयोग समित्याची सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ अकोला करार, दार कमिशन, त्यानंतर जेव्हीपी समिती आहे, त्यानंतर नागपूर करार आहे, फजल अली कमिशन आहे, राज्य पुनर्रचना आयोग आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे आयोग आणि समित्या याची माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे. त्यांनी कोणते रिपोर्ट दिले त्याची माहिती असणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला काय विचारतात, क्वेश्चन विचारतात. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळीचा अभ्यास करत असताना हे सगळे मुद्दे आपल्या डोळ्यासमोर पाहायचे, लक्षात ठेवा. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ. क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करत असताना 3 प्रांतामध्ये झालेल्या क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करायचा आहे. पहिलं भारतातल्या क्रांतिकारी चळवळी लक्षात ठेवा. दुसरं इंग्लंड मधली घडलेली क्रांतिकारी चळवळ लक्षात ठेवा. तिसरं अमेरिकामध्ये घडलेली क्रांतिकारी चळवळी, या आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर जर्मनीमध्ये घडलेली क्रांतिकारी चळवळी. हे वेगवेगळे प्रांत आहेत, पण आयोग विचारताना भारतावर विचारतं, लक्षात ठेवा. मग भारताचा विचार करत असताना परत त्याच्यामध्ये भाग आहेत. सगळ्यात महत्वाचं पहिला महाराष्ट्र. महाराष्ट्रातल्या क्रांतिकारी चळवळीवर आयोगाचे काय राहिले तर क्वेश्चन. गणेश विष्णू पिंगळे लक्षात ठेवा. ठीक आहे, यांच्यावर किती 2 वेळा प्रश्न आला 2023 ला. सेम प्रश्न मेन्सला आलेला, त्यामुळे महाराष्ट्राबद्दल विचारताना दिसतात. तर महाराष्ट्र लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा विचार करत असताना पहिले तुम्हाला दिसतील कोण तर वासुदेव बळवंत फडके यांचं असलेलं बंड. त्यानंतर पुढे तुम्हाला बंड दिसेल कुणाचं, चाफेकर क्लब लक्षात ठेवा. चाफेकर क्लब महत्वाचे. चाफेकर क्लब नंतर तुम्हाला दिसतील कोण, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लक्षात ठेवा. त्यांच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काम करणारे दिसतील सेनापती बापट लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काम करणारे विष्णू गणेश पिंगळे लक्षात ठेवा, जे गदर पार्टीचे नेते होते. ठीक आहे, तर असे सगळे लोक ज्यांचा संबंध कोणासोबत आहे, महाराष्ट्रासोबत आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला महाराष्ट्राशी संबंधित आहेत, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पुढे भारताचा विचार केल्यानंतर बंगालचा प्रांत आहे. मग बंगालमध्ये काम करणारे गोशबंधू हे महत्वाचे आहेत. त्यानंतर सूर्यसेन पुढे चितगावकर तुम्हाला दिसेल, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे गोशबंधू आणि सूर्यसेन यांचं योगदान बंगालमध्ये आहे. जेव्हा तुम्ही पंजाबमध्ये जाता तेव्हा तुम्हाला मात्र कोण दिसणार तर सगळ्यात महत्वाचं अजित सिंग, ज्यांची भारत माता सोसायटी होती, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर पुढे कोण होते तर भगतसिंग होते. भगतसिंगाची संघटना HSRA यांचं असलेलं काम लक्षात ठेवा. त्यानंतर जेव्हा तुम्ही युपी मध्ये जाता तेव्हा युपी मध्ये तुम्हाला संघटना दिसते कुठली, हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी, त्यांच्या रूपानं होणारं काम लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने भारताचा जेव्हा क्रांतिकार्याबद्दल विचार करता तेव्हा महाराष्ट्र, बंगाल, पंजाब आणि युपी या भागात चाललेलं जे क्रांतिकारी आहे त्याची आपल्याला माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. इंग्लंड मध्ये गेला तर तुम्हाला इंडिया हाऊसच्या रूपानं काम करणारे तुम्हाला सावरकर दिसतील, लक्षात ठेवा. त्यांच्या तिथल्या ऍक्टिव्हिटी महत्वाच्या आहेत. अमेरिकामध्ये तुम्ही गेले तर अमेरिकेमध्ये तुम्हाला पार्टी दिसणार कोणती, गदर पार्टी. त्याच्यामध्ये काम करणारे महत्वाचे नेते लाला हरदयाळ यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. जर्मनीमध्ये गेले तर वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, मादाम कामा यांनी तिथं जाऊन काम केलं होतं, त्यांचं तिथलं कार्य. ठीक आहे, त्यामुळे क्रांतिकार्याचा अभ्यास करत असताना ह्या घटना आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, ज्या घटनेवर परीक्षेला काय विचारतात क्वेश्चन. आणि जेव्हा तुम्ही पेपर बघा, या पेपर मधले क्वेश्चन बघा, तुम्हाला ह्या घटनेवर प्रश्न आलेले दिसतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे क्रांतिकार्याचा अभ्यास करायचा आहे. भारत, इंग्लंड, युरोपमध्ये अमेरिका आणि जर्मनी या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनतात. त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळ. तर ब्राह्मणेतर चळवळ सुद्धा महत्वाची. 1917 पासून 1938 पर्यंत ब्राह्मणेतर चळवळीचा कालखंड होता. 2023च्या कंबाईन मेन्सला ब्राह्मणेतर चळवळीवर प्रश्न आहे. एक सगळ्यात महत्वाचं मग काय माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. तर ब्राह्मणेतर चळवळ का सुरू झाली त्या चळवळीचा आपल्याला काय माहिती पाहिजे, उद्देश लक्षात ठेवा. पहिला मुद्दा, ब्राह्मणेतर चळवळीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या संघटना. गेल्या वर्षी परीक्षेला क्वेश्चन होता, ब्राह्मणेतर चळवळीतली पहिली राजकीय संघटना कोणत्या, डेक्कन रयत समाज. तर परीक्षेला क्वेश्चन आला होता, डेक्कन रयत समाज या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणकोणते सदस्य होते. 2023चा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. म्हणजे त्या संघटना 3 होत्या, डेक्कन रयत समाज, राष्ट्रीय मराठा संघ आणि ऑल इंडिया मराठा लीग. या 3 संघटना काम करतात ब्राह्मणेतर चळवळीमध्ये. त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळीमधले नेते लक्षात ठेवा. नेते कोणकोणते होते, पहिले नेते केशवराव जेदे, दुसरे नेते भास्करराव जाधव, तिसरे नेते दिनकरराव जवळकर, लक्षात ठेवा. हे 3 नेते महत्वाचे आहेत. मुकुंदराव पाटील असतील, हे सुद्धा व्यक्ती महत्वाचे आहे.
तर वालचंद कोठारी असतील, अण्णासाहेब लठ्ठे असतील, असे नेते महत्वाचे ज्या नेत्यांनी काम केलं. आणि ह्या चळवळीमध्ये आलेल्या वेगवेगळ्या काय मागण्या, ह्या मागण्या सुद्धा महत्वाच्या ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ब्राह्मणेतर चळवळीचा कंबाईन मेन्सला काय करायचा, अभ्यास करायचा, ज्यामध्ये उद्देश, तिथल्या संघटना, नेते आणि मागण्या ह्या गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा. त्यानंतर दलित चळवळ. आता दलित चळवळ म्हणलं की 3 टप्प्यामध्ये दलित चळवळीचा अभ्यास करता येतो, लक्षात ठेवा. एक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगोदरची दलित चळवळ. ठीक आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगोदरची दलित चळवळ आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरची दलित चळवळ जी आपल्याला साहित्याच्या रूपानं पुढे आलेली दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे गोपाळ बाबा वलंकर असतील, किसन फागोजी बनसोडे असतील, ह्या सगळ्या लोकांनी केलेलं अगोदरचं जे काम आहे, तर हे काम आपल्याला अगोदरच्या चळवळीमध्ये बघायचं आहे. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऍज आपल्याला समाजसुधारक म्हणूनच आहेत, त्यामुळे समाजसुधारक बघताना त्यांची माहिती कव्हर होतेच, लक्षात ठेवा. आणि त्यांच्या नंतरची साहित्याची दलित चळवळ ज्यातून साहित्यामधून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले गेले. तर अशा पद्धतीनं 3 टप्प्यामध्ये आपल्याला दलित चळवळीचा अभ्यास करता येतो. पण आयोग प्रश्न विचारताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अगोदरचे जे दलित चळवळीमध्ये काम करणारे जे नेते होते का, या नेतृत्वानं केलेलं जे कार्य होतं त्यांच्या कार्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे या 3 मुद्द्याला अनुसरून आपल्याला ह्या सगळ्या सिलेबसचा अभ्यास करता येतो, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण हे सगळं सिलेबस बघत असताना आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बरेचशा मुलांची डिमांड होती, सर एखादी बॅच तुम्ही उपलब्ध करून द्या. त्यासाठी आपण आपल्या ऍपवर कुरुक्षेत्र बॅच नावाची बॅच आपण सध्या उपलब्ध करून दिलेली, लक्षात ठेवा. तर ही बॅच मध्ये 699 रुपयाची ती बॅच आहे, ज्यामध्ये आपण पूर्ण मुख्यचा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर करतोय. जे सगळे मी तुम्हाला पॉईंट सांगतोय ते सगळे पॉईंट या सिलेबस मध्ये पूर्ण होतील. त्यानंतर सोबत तुम्हाला परीक्षाभिमुख मेनच्या दृष्टिकोनातून काय राहतील, नोट्स राहतील. तुम्हाला तर माहित आहे आपल्या नोट्स अशा आहेत की तेवढं जरी वाचून गेलं तर त्यातून प्रश्न काय होतात, कव्हर होतात, लक्षात ठेवा. आता तुम्ही अनुभव घेतलाच असेल, राज्यसेवा असेल किंवा पूर्व असेल, जिथून क्वेश्चन आलेले आहेत, लक्षात ठेवा. सोबत आपण 2019 ते 2023 चे गट ब चे आणि गट क चे जे मुख्यचे पेपर आहेत का, ते पेपरचा आपण सगळे विश्लेषणाचे व्हिडिओ त्या बॅच मध्ये आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे, लक्षात ठेवा. हे कशासाठी असेल, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पुढची स्ट्रॅटेजी ठरवायला मदत होईल. त्यानंतर मायक्रो लेवलला तुम्हाला प्लॅनिंग करता येईल. नंतर टॉपिक किती डीप लेवलला जायला पाहिजे जे ह्या विश्लेषणातून तुमच्या लक्षात येईल. ह्या विश्लेषणामधून तुम्हाला आयोगाचा एरिया समजेल, ज्या एरियावर आयोग प्रश्न विचारतं. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीसाठी पाठीमागच्या पेपरचं पुढे अभ्यास करत असताना एक डायरेक्शन तुम्हाला भेटेल. त्यामुळे हे सगळं आपण काय करणार आहे, ते व्हिडिओ विश्लेषणाच्या रूपामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. आणि सिलेबस पूर्ण झाल्यानंतर पूर्ण अभ्यासक्रमावर आपण इथं 8 सराव चाचण्या घेणार आहे, ज्या 8 सराव टेस्ट, ज्यामध्ये एक टेस्ट 10 क्वेश्चनचे असेल, ज्यातून ते असेच क्वेश्चन असतील जे क्वेश्चन पुढे आयोग विचारलं जाऊ शकतं. आजपर्यंत एक क्वेश्चन आयोगाने कधी विचारलेले नसतील, तर असे सराव चाचण्या सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये उपलब्ध करून देणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीची फी असणार आहे फक्त 699 रुपये. तुम्ही आपलं ऍप डाउनलोड करून ठेवा, हिस्ट्री बाय पवन सर, त्याच्यावर ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ह्याच्यामध्ये लेक्चर वगैरे टाकायला, सध्या नोट्स टाकायला सुरू केलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशी असणारी कुरुक्षेत्र बॅच तुम्हाला आपल्या ऍपवर दिसेल. टोटल 35+ लेक्चर असतील, 6 महिने कालावधी असेल. एक लेक्चर तुम्ही 3 वेळा बघू शकता. अशी असलेली फक्त मुख्यसाठीची बॅच तुम्हाला गट ब गट क ला पुढे फायदेशीर ठरेल, लक्षात ठेवा. ज्यातून सगळा सिलेबस कव्हर करण्याची जबाबदारी पूर्णपणे माझी असेल. तुम्ही निश्चिंत राहा, तेवढंच करून जायचं परीक्षेला, तेवढ्याच नोट्स वाचायच्या, सोबत PYQचं विश्लेषण करायचं आणि सराव चाचण्या सोडवायच्या आणि परीक्षेला पूर्णपणे तयार व्हायचं. आणि यातून सगळं तुमचा भाग सुद्धा सगळा कव्हर होण्याचा काय असेल, प्रयत्न असेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढे राष्ट्रीय चळवळी. जेव्हा आपण राष्ट्रीय चळवळी हा आपल्याला मुद्दा दिलेला आहे, त्यावेळेस राष्ट्रीय चळवळीमध्ये पहिली स्वदेशी चळवळ आहे. स्वदेशी चळवळ नंतर सगळ्यात महत्वाचं होम रूल चळवळ आहे. त्यानंतर असहकार चळवळ, त्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ आणि त्यानंतर छोडो भारत चळवळ. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं राष्ट्रीय चळवळीचा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला ह्या चळवळीची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे स्वदेशी चळवळीमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला प्रदेश विचारतात, त्या प्रदेशामध्ये काम करणारं नेतृत्व विचारतात, जिथं राज्यसेवा पूर्वला आता प्रश्न आला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे स्वदेशी चळवळीमधले प्रदेश, नेतृत्व, त्यानंतर प्रत्येक व्यक्तीनं केलेलं कार्य, त्या व्यक्तीची कुठली संस्था स्वदेशीसाठी त्यांनी काढली होती का, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं स्वदेशी चळवळीवर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर असहकार चळवळ. असहकार चळवळ
2 नंबर चळवळ होम रूल आहे, कारण का स्वदेशी चळवळ जी होते का ती 1905 ते 1907 दरम्यान आपल्याला असलेली दिसते, लक्षात ठेवा. पण जी होम रूल चळवळ आहे ती 1916 होती. आताच आयोगाने प्रश्न विचारला होता होम रूल म्हणजे काय, लक्षात ठेवा. ठीक आहे, पण होम रूल चळवळ दोघांची आपल्याला दिसते. पहिली होम रूल चळवळ चालू केली होती लोकमान्य टिळकांनी आणि दुसरी होम रूल चळवळ होते ॲनी बेझंट यांची. आणि मग होम रूल चळवळीमध्ये असलेल्या टिळकांच्या वेगवेगळ्या शाखा ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवा. छोडो भारत आपला असहकार चळवळीचा अभ्यास करत असताना 2 गोष्टी आहेत. महात्मा गांधीजींनी सांगितलेलं जे काम होतं ते सकारात्मक बाजू कोणत्या होत्या, तर त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायच्या. आणि असहकार चळवळीमधल्या नकारात्मक बाजू कोणत्या होत्या, ह्या सकारात्मक बाजू कोणत्या आणि नकारात्मक बाजू कोणत्या, ज्याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान काय, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो, त्यासाठी असहकार चळवळ महत्वाची आहे, लक्षात ठेवा. सविनय कायदेभंगाची चळवळ सुद्धा महत्वाची. सविनय कायदेभंग चळवळीचे वेगवेगळे प्रदेश होते आणि त्या प्रदेशामध्ये काम करणारं वेगवेगळं नेतृत्व, ज्यांच्यावर आताच प्रश्न विचारला होता धारासनाचं नेतृत्व कोणी केलं, लक्षात ठेवा. मेन्सला एक क्वेश्चन विचारतात, एखाद्या प्रदेशातलं नेतृत्व विचारतात. ठीक आहे, त्यामुळे सविनय कायदेभंगाची चळवळ महत्वाची. आणि सगळ्यात शेवटची चळवळ जी अहिंसात्मक नव्हती, हिंसात्मक होती, त्या चळवळीचं नाव होतं छोडो भारत. मग छोडो भारत चळवळीमध्ये असलेले वेगवेगळे नेते आणि नेत्यांनी भूमिगत राहून केलेलं काम, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. छोडो भारत मध्ये महाराष्ट्र सुद्धा विचारतात. महाराष्ट्रामधलं काय विचारतात, नेतृत्व विचारतात, कुठल्या भागामध्ये कुठल्या नेतृत्वानं काम केलं. ठीक आहे, त्यामुळे छोडो भारत चळवळ सुद्धा करून जाणं गरजेचं आहे, जिथं परीक्षेला क्वेश्चन असतात. ठीक आहे, त्यामुळे जेव्हा राष्ट्रीय चळवळ आयोगाने शब्द वापरलाय त्या राष्ट्रीय चळवळीमध्ये सुरुवात आपली कशापासून होते, स्वदेशी चळवळीपासून शेवट होतो आपला छोडो भारत पर्यंत. ठीक आहे, एवढे सगळे टॉपिक महत्वाचे आहे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. त्यानंतर आयोगाने जरी सिलेबसमध्ये उल्लेख केला नसला तरी मला काय टॉपिक महत्वाचे वाटतात, तो टॉपिक म्हणजे जमीन महसूल सुधारणा. इंग्रजांनी जमीन महसूल सुधारणा कोणत्या केल्या, ज्यांच्यावर पाठीमागं कंबाईनच्या मेन्सला काय आले तर प्रश्न आलेत, लक्षात ठेवा. त्यामुळे जमीन महसूल सुधारणा महत्वाचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रादेशिक लेवलला स्थापन झालेल्या संघटना, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे हे मुद्दे सुद्धा आपण आर्थिक जागृतीमध्ये बघितले होते. त्यामुळे जमीन महसूल सुधारणा, संघटना आणि काँग्रेसचं अधिवेशन आणि तिथले नेते हे करून जाणं सुद्धा महत्वाचं, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी महत्वाच्या, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे, मग आता आपण जे इथं विश्लेषण केलं तेच विश्लेषण तुम्हाला पुढे स्वदेशीमध्ये आहे. त्यानंतर होम रूल मध्ये दिलंय तेच तुम्हाला असहकार आहे. त्यानंतर सविनय कायदेभंग आहे आणि सोबत तुम्हाला छोडो भारत आहे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या चळवळीच्या रूपाने तिथं अभ्यास करता येईल. तेव्हा आपण जेव्हा राष्ट्रीय चळवळ बघतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं समावेश होतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला हा शॉर्ट बट स्वीट असलेला कंबाईनचा मुख्यचा सिलेबस आहे. या मुख्यच्या सिलेबसनुसार सगळी तयारी आपण व्यवस्थित करून घेऊ. तुम्हाला नोट्स उपलब्ध असतील तेवढंच करायचं आणि परीक्षेला जायचं. सोबत काही बेसिक गोष्टी 11वीचं स्टेट बोर्ड वगैरे हे तुम्ही वाचून ठेवा. तुम्ही पूर्वला वाचला असेलच, याच्या बाहेर परीक्षेला क्वेश्चन जात नाही. पाठीमागचे पेपर 4 वर्षाचे व्यवस्थित बघा, त्या पेपरचं विश्लेषण करा. सोबत मी तुम्हाला त्या बॅच मध्ये ते पेपर सुद्धा देणार आहे, त्यातून तुम्हाला मायक्रो लेवलला विश्लेषण सुद्धा करता येईल, ज्याच्या माध्यमातून कमी काळामध्ये आपल्याला परीक्षाभिमुख इतिहास पण शिकता येईल आणि परीक्षेमध्ये मार्क पण घेता येतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपला हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लेक्चर आवडलं तर तुमच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. लवकरच भेटूया पुढचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.